नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे श्रीकृष्ण भक्त कर्माबाई हिची। सन 1657 साली राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील कालवा गावात जीवनराम डुडी नावाच्या एका जाट शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही, कारण त्यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला। माझी कर्मा, माझी मुलगी, आजपासून मी तुला कर्माबाई म्हणून हाक मारीन। जीवनराम भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त होते। त्यांच्या घरात भगवान श्रीकृष्णाचे एक मंदिर होते। जीवनराम भगवान श्रीकृष्णाला भोग अर्पण केल्याशिवाय काही खात नसत, हेच त्यांचं नित्याचं नियम होते। कर्माबाई थोडी मोठी झाली तेव्हा एक दिवस, बाबा, तुम्ही नेहमी भगवान श्रीकृष्णाला भोजन अर्पण केल्यावरच का जेवता? हो मुली, श्रीकृष्णाला भोजन अर्पण केल्यावरच मी जेवतो, कारण ते आपले भगवान आहेत। मग असेच काही वर्ष निघून जातात। कर्माबाई आता मोठी होते। मग एके दिवशी, मुली, मी तीर्थयात्रेला जात आहे। जी पिताजी, बोला, माझ्यासाठी काय आज्ञा आहे तुमची? मुली, माझ्या गैरहजेरीत तू भगवान श्रीकृष्णाची विधीपूर्वक पूजा करून त्यांना भोग अर्पण कर आणि मग नंतर जेवण कर। मी तुला त्यांच्या पूजेची संपूर्ण विधी सांगतो आणि घराची जबाबदारीही तुझ्यावर सोपवतो। ठीक आहे बाबा, मी भगवान श्रीकृष्णाला भोग अर्पण करूनच जेवण करेन। तुम्ही निश्चिंतपणे जा। जीवनराम यांनी कर्माबाईंना भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि घराची सर्व जबाबदारी देऊन तीर्थयात्रेला प्रस्थान केले। मग दुसऱ्या दिवशी, भगवान श्रीकृष्णांना भोग अर्पण करायचंय, पटकन खिचडी बनवते। हो, हे बघ, देसी तूप आणि गूळ, हे घ्या, तुमच्या खिचडीची थाळी तयार आहे। मग कर्माबाई म्हणते, मी ही थाळी ठेवते आहे, तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खा, तोपर्यंत मी घरची कामं आवरते। कर्माबाईंनी खिचडीची थाळी भगवानांच्या पुढे ठेवली आणि इतर कामात व्यस्त झाल्या। थोड्या वेळाने परत आल्यावर पाहतात की थाळी तशीच आहे। माहीत नाही भगवान खिचडी का खात नाहीत, थोडा गूळ आणि तूप अजून घालते। हे बघा भगवान, आता मी गूळ आणि तूप जास्त घातलं आहे, आता तरी खा ना। बाबा तुमच्या भुकेची जबाबदारी माझ्यावर सोपवून तीर्थयात्रेला गेले आहेत। आता काही दिवसानंतरच ते येतील, तोपर्यंत तुम्ही माझ्या हातचं बनवलेलं जेवण खा। मला फारसे पदार्थ बनवता येत नाहीत, ही खिचडी खास तुमच्यासाठी बनवली आहे, ती खा प्रभू। मी तुम्हाला विनंती करते, ती खा, नाहीतर तुम्ही खाल्ली नाहीत तर मीही उपाशी राहीन। कर्माबाई भगवान श्रीकृष्णांवर रुसून उपाशी पोटी त्यांच्या समोर बसल्या। दुपारपासून संध्याकाळ झाली, कर्माबाई भगवानांच्या समोर उपाशीच बसून राहिल्या। भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की कर्माबाई हट्टावर आहे, तेव्हा मूर्तीमधून आवाज आला, कर्माबाई, कर्माबाई, तू पडदा तर केलाच नाहीस, आधी पडदा कर, मग मी भोजन करेन। अरे हो प्रभू, थांबा, मी आताच माझ्या ओढणीचा पडदा करते, तुम्ही शांतपणे खा। तुम्ही आधी सांगितलं असतं तर या छोट्याशा गोष्टीसाठी आपण दोघं दिवसभर उपाशी राहिलो नसतो। थोड्याच वेळात पाहता पाहता थाळी रिकामी झाली। भगवान श्रीकृष्णांनी भोग स्वीकारल्यानंतरच कर्माबाईंनी भोजन केलं। मला वाटतं प्रभूला सकाळी लवकर भूक लागते, उद्यापासून मी सर्वात आधी भोग बनवेन आणि नंतर आंघोळ वगैरे आणि घरकाम करीन। हो, हेच योग्य ठरेल। मग असेच दिवस जात होते। कर्माबाई रोज सगळ्यात पहिले उठून श्रीकृष्णाला भोग बनवायची आणि त्याला भोग ग्रहण करायला लावायची। आणि मग एक दिवस कर्माबाईचे वडील घरी आले। मुली, माझी कर्मा, तू कशी आहेस? बाबा, मी चांगली आहे, पण तुम्ही जे मला काम सांगितलं होतं, पहिल्या दिवशी प्रभूंनी भोग स्वीकारायला खूप वेळ घेतला, पण संध्याकाळी त्यांनी खिचडी खाल्ली आणि आता तर प्रभू सकाळी लवकर माझ्या हाताची खिचडी खातात। मी सर्वात आधी त्यांना भोग अर्पण करते। प्रभू, तुम्ही माझ्याच घरात विराजमान आहात, धन्य आहे मी, जय हो तुमची। बाळा कर्मा, अशी कन्या लाभून मी धन्य झालो। आता तूच भगवान श्रीकृष्णांना भोग अर्पण कर, ते तुझ्या हातचा भोग मोठ्या प्रेमाने स्वीकारतात।
भगवानांना भोग अर्पण करून कर्माबाई इतर काम करत काही वर्षानंतर त्यांच्या वडिलांचं स्वर्गवास झाले. आता कर्माबाई घरात एकट्याच राहू लागल्या. मन लागेनासं झालं. त्यांनी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती घेऊन तीर्थयात्रेला प्रस्थान केलं. देशभरातील विविध तीर्थस्थानांचे दर्शन घेतल्यानंतर त्या ओडिशातील जगन्नाथपुरी मंदिरात पोहोचल्या. आता मी इथेच एक झोपडीत राहून भगवान श्रीकृष्णांची भक्ती आणि सेवा करेन. आणि एक दिवस आई, काही खायला मिळेल का? मला खूप भूक लागली आहे. हो हो बाळा, ये इकडे बस. मी आताच श्रीकृष्णांना खिचडीचा भोग अर्पण केला आहे. हे घे खिचडी आणि पोटभर खा. बस आई, पोट भरलं. आनंद झाला तुझ्या हातची खिचडी खाऊन. आई, मी उद्याही ही खिचडी खायला येऊ शकतो का? उद्याच का मुला? तू रोजच ये. कर्माबाईच्या झोपडीमध्ये रोज तो बालक येऊ लागला. पण तो बालक म्हणजे स्वतः भगवान जगन्नाथच होते. रोज सकाळी कर्माबाई भगवान श्रीकृष्णांना खिचडीचा भोग अर्पण करत आणि थोड्याच वेळात तो बालक खिचडी खायला यायचा. मग एक दिवस कर्माबाई, भगवानांना आंघोळ न करता भोग अर्पण करणे योग्य नाही. तू रोज सकाळी आधी स्नान आदी क्रिया करून विधीपूर्वक पूजा करून मगच भगवान श्रीकृष्णांचा भोग बनव. ठीक आहे बाबा, आता मी स्नान करूनच भोग बनवेन. साधूचं म्हणणं ऐकून कर्माबाईंनी दुसऱ्या दिवसापासून स्नानानंतर पूजा करून भोग तयार करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना खूप उशीर होऊ लागला. पण तो बालक मात्र आपल्याच वेळेत खिचडी खायला येत असे. आई, खिचडी दे ना, मला खूप भूक लागली आहे. थोडं थांब बाळा, लगेच देते. आता तो बालकरूपी भगवान जगन्नाथ खिचडी पटकन खाऊन आतही न पुसता निघून जात असे. त्या दिवसात मंदिरातील पुजारी, जे खूप वर्षांपासून सेवा करत होते, ही काय लीला आहे प्रभू? मंदिरात खिचडीचा भोग लागत नाही, पण तुमच्या मुखावर खिचडी कशी? त्याच रात्री भगवान जगन्नाथ पुजाऱ्याच्या स्वप्नात आले. माझी भक्त कर्माबाई, जी जगन्नाथपुरीतच राहते, ती दररोज सकाळी प्रेम भावाने बाजरीची खिचडी बनवते आणि मला भोग अर्पण करते. मी दररोज सकाळी लवकर तिच्या हातची खिचडी खायला जातो. मला तिच्या हातची खिचडी फार प्रिय आहे. पण एका साधूने तिला सांगितलं की स्नान आणि पूजा करून मग भोग लाव. त्यामुळे तिला आता उशीर होतो. मला मात्र खूप भूक लागते आणि भक्त माझी वाट बघत असतात, म्हणून मी घाईघाईने खिचडी खाऊन निघतो. मग दुसऱ्या दिवशी पुजारी लवकर उठून पूर्ण गावात त्या साधूला शोधण्याचा प्रयत्न करतो. मग साधू त्याला सापडतो आणि साधूला सगळी घडलेली गोष्ट सांगतो. मग साधू खूप घाबरतो आणि लगेच तो कर्माबाईकडे जातो. कर्माबाई, तू श्रीकृष्ण भगवानांची परमप्रिय भक्त आहेस. तुझ्यासाठी नियम नीतीची काही आवश्यकता नाही. तू ज्या प्रेमाने सकाळी लवकर उठून भोग बनवत होतीस, त्याच प्रकारे पुन्हा भोग बनव आणि भगवानांना अर्पण कर. ठीक आहे बाबा, मी पुन्हा आधीसारखंच सकाळी लवकर भोग बनवेन. पुन्हा कर्माबाई आधीसारख्याच प्रेमाने भगवान श्रीकृष्णांना भोग अर्पण करायला लागल्या आणि बालकरूपी भगवान खूप प्रेमाने खिचडी खायला येऊ लागले. असाच क्रम अनेक वर्ष चालला. एके दिवशी कर्माबाईचा देहांत झाला. हे प्रभू, आमच्याकडून काही चूक झाली का? आज तुमच्या डोळ्यात अश्रू का? हे भगवान जगन्नाथ, कोणता अपराध झाला आहे ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात? त्याच रात्री भगवान जगन्नाथ राजा आणि पुजाऱ्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, माझी भक्त कर्माबाई या लोकातून माझ्यात विलीन झाले आहेत. आता मला सकाळी बाजरीची खिचडी कोण खाऊ घालणार? याचं मला दुःख आहे. मग पुजारीजी म्हणाले, माझ्या स्वप्नातही हाच संदेश आला. भगवान जगन्नाथांची प्रिय भक्त कर्माबाई आता या जगात नाहीत. मग राजा म्हणाले, आजपासून दर सकाळी भगवान जगन्नाथांना कर्माबाईच्या नावाने बाजरीच्या खिचडीचा भोग अर्पण केला जाईल, ज्यामुळे भगवानांना त्यांच्या प्रिय भक्तीची कमतरता जाणवणार नाही. जी महाराज, तसंच होईल.
त्या दिवसापासून म्हणतात की भगवान जगन्नाथांना दर सकाळी बाजरीच्या खिचडीचा भोग अर्पण केला जातो. कर्माबाईच्या नावाने अर्पण होणाऱ्या या बाजरीच्या खिचडीच्या भोगाची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि प्रेमाने चालू आहे. ही कथा कर्माबाई यांच्या परमभक्तीची आहे, ज्यामुळे जगन्नाथपुरी येथे आजही बाजरीच्या खिचडीचा भोग भगवानांना अर्पण केला जातो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.